Hello, good evening, friends. My dear parents and my dear children, once again, welcome back for this Sunday Catechism class. आज रविवारचा दिवस आहे आणि पुन्हा एकदा आपण या धर्म शिक्षणासाठी एकत्र जमलेलो आहोत. आपण परमेश्वराला धन्यवाद देतो कारण परमेश्वर आपला तारणकर्ता आहे. तो आपल्या सांगाती असतो, आपल्याला एकटं सोडत नाही. आपण सातत्याने त्याच्या जवळ असावे म्हणून त्याचा पवित्र आत्मा आपल्या जोडीला आहे. आपण गेल्या रविवारी होली स्पिरिट हा पहिला एपिसोड आपण पाहिला आणि आज आपण होली स्पिरिट हा दुसरा एपिसोड पाहणार आहोत. पण त्या अगोदर त्या परमेश्वराचा नाव घेऊया. लेट अस इन्वोक द स्पिरिट ऑफ गॉड बिकॉज ही इज ऑलवेज ॲक्टिव्ह इन आवर लाईफ अँड देअरफॉर लेट अस जॉइन आवर हँड्स अँड क्लोज आवर आईज and open the hearts in order to welcome the Holy Spirit. हे पवित्र आत्म्या, तू आमच्या जोडीला आहेस. आम्हाला सातत्याने तू मार्गदर्शन करत असतो. तू आम्हाला योग्य मार्गावर चालवत असतो. आम्हाला पावित्र्यामध्ये भरत असतो. ही वेळ आम्ही तुझ्या चरणाशी आणलेला आहे. आम्हा सगळ्यांना आनंदी ठेव आणि प्रभू येशूच्या ज्ञानामध्ये वाढण्यासाठी आम्हाला सदैव तुझी कृपा लाभू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आपण प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्या जीवनाचा तारणारा, पण ह्याच तारणाराने आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे. सो लेट अस रिजॉइस इन द स्पिरिट ऑफ गॉड. आणि म्हणून आता आपण हे ॲक्शन सॉन्ग, this is a prayerful action song we are going to sing, and as well as we are going to participate in this song. किती छान वाटलं ना. किती सुंदर असं गाणं रचलेलं आहे आणि त्या पवित्र आत्म्यामध्ये आपण जणू काही परिपूर्ण आणि भरलेलो आहोत. गेल्या रविवारी आपण पवित्र आत्म्याचा जो पहिला एपिसोड पाहिला त्याच्यामध्ये आपण पहिले 3 प्रश्न अभ्यासलेले आहेत. सो फार वी हॅव स्टडीड 3 क्वेश्चन्स. पवित्र आत्मा कोण आहे, पवित्र आत्म्याने जुन्या करारामध्ये कसं कार्य केलं आणि पवित्र आत्म्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये कसं कार्य केलं. हु इज द होली स्पिरिट, व्हॉट आर द डिफरंट सिम्बल्स ऑफ द होली स्पिरिट, हाऊ होली स्पिरिट वर्कड इन द ओल्ड टेस्टमेंट अँड हाऊ होली स्पिरिट वर्क इन द लाईफ ऑफ जीसस. आणि आज आपण आणखीन 4 प्रश्नावर मननचिंतन करणार आहोत. सो टुडे ऑल्सो वी आर गोइंग टू रिफ्लेक्ट ऑन 4 क्वेश्चन्स. The Holy Spirit and Mother of God, the Holy Spirit and the apostles of our Lord Jesus Christ, the Holy Spirit and the church, and how the Holy Spirit works in our day-to-day life. मरिया मातेच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य कसं होतं, प्रेषितांच्या जीवनामध्ये
पवित्र आत्म्याचं कार्य कसं होतं, ख्रिस्त सभेमध्ये पवित्र आत्म्याचं कार्य कसं आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पवित्र आत्मा कशा पद्धतीने कार्य करतो हे आज आपण पाहणार आहोत. पवित्र आत्म्या ये जणी रे कृपा दान तव घेऊन ये. पवित्र आत्म्याने ही कृपेची दानं पवित्र मरियेच्या जीवनामध्ये आणलेली होती. म्हणूनच पवित्र मरियेच्या जीवनाकडे पाहत असताना ती पवित्र आत्म्यामध्ये परिपूर्ण होते हे आपण पाहणार आहोत. आणि म्हणूनच आता आपण जे 9 मुद्दे आहेत त्या 9 मुद्द्याकडे आपण लक्ष देणार आहोत. नाउ लेट अस रिफ्लेक्ट ऑन 9 पॉइंट्स दॅट डिपिक्ट्स द रिअल फेथ ऑफ आवर मदर मेरी. आणि पवित्र मरियेची जी श्रद्धा आहे ती पवित्र आत्म्यामध्ये कशी फुललेली आहे ते आपण पाहणार आहोत. पहिला मुद्दा म्हणजे इमॅक्युलेट कन्सेप्शन. कोणाचं इमॅक्युलेट कन्सेप्शन? निष्कलंक गर्भसंभव मरिये मातेचा. म्हणजे मरिये मातेचा जो जन्म झालेला आहे, मरिये मातेची जी जडणघडण झालेली आहे ती निष्कलंक आहे. सेंट मॅक्झिमिलियस कोल्बे सांगतात की मरिया माता ही परमेश्वराची निर्मिती आहे. शी इज अ क्रिचर बट शी इज द परफेक्ट क्रिचर. म्हणजेच ती परिपूर्ण अशी परमेश्वराची निर्मिती आहे. तिच्यामध्ये दाग लागलेला नाही, तिच्यामध्ये कुठलाही पाप नाही, तिच्यामध्ये कुठलाही धब्बा लागलेला नाही, तर ती पवित्र आणि निर्मळ आहे. का? कारण पवित्र आत्म्याद्वारे तिची ही जडणघडण झालेली आहे. जेव्हा एखादा कलाकार एखादं चित्र बनवतो आणि त्या चित्राकडे पाहिल्यानंतर आपल्याला त्या कलाकाराचे गुणगान गावेसे वाटतात. का? कारण त्यांनी ती कलाकृती निर्माण केलेली आहे. वेन वी कम टू अ पर्टिक्युलर पेंटिंग ऑर स्टॅच्यू देन वी रिमेंबर दॅट आर्टिस्ट हू हॅज पेंटेड ऑर हू हॅज स्कल्पचर्ड दिस आर्ट. त्याचप्रमाणे जेव्हा मरिये मातेकडे येतो, जेव्हा तिचा आपण सन्मान करतो, तो खऱ्या अर्थाने कोणाचा सन्मान करतो? त्या परमेश्वराचा सन्मान करतो. कारण पवित्र आत्म्यामध्ये ती भरलेली होती आणि त्याचप्रमाणे तिची निर्मिती झालेली होती. म्हणून ती निष्कलंक आहे, ती पवित्र आहे आणि ती परिपूर्ण आहे. अशी मरिया माता आपल्यासाठी राखून ठेवण्यात आलेली होती, जेणेकरून तारणाचा जो इतिहास आहे तो परिपूर्ण आहे. म्हणजे पवित्र आत्म्यामध्ये तिची निर्मिती झाली. दुसरा मुद्दा म्हणजेच अनन्सिएशन. देवदूताचा मरियेला संदेश. देवदूताने मरियेला सांगितलं, हे कृपापूर्ण मरिये, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, तुझ्यावर सामर्थ्य उतरेल, तुला जेव्हा बाळ होईल तो देवपुत्र होईल, त्याचं नाव येशू आहे. म्हणजे पवित्र आत्म्यामध्ये ही पवित्र मरिया परिपूर्ण झाली आणि अशा प्रकारे प्रभू येशूचा जन्म झाला. पण त्या अगोदर जोसेफ ॲक्सेप्ट्स मदर मेरी अँड आवर लॉर्ड जीसस क्राइस्ट. जेव्हा येशूफाला कळलं की मरिया माता ही गर्भसंभव झालेली आहे, अशा परिस्थितीमध्ये त्याच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झाला. कुठल्याही प्रकारचा आवाज न करता गुपचूपपणे तिला सोडावं अशी धारणा त्याच्या मनात झाली होती. अशा वेळेमध्ये त्याला स्वप्नामध्ये दर्शन झालं आणि सांगितलं की पवित्र मरिया ही पवित्र आत्म्यामध्ये परिपूर्ण आहे आणि म्हणूनच ज्या बाळाचा जन्म होणार आहे तो येशू हा परात्पराचा देव घोषविला जाईल आणि त्याद्वारे महत्कृत्य घडतील. आणि अशा परिस्थितीमध्ये योसेफाने मरियेचा स्वीकार केला. ही ॲक्सेप्टेड मदर मेरी बिकॉज ही रिअलाइज दॅट शी हॅज बीन फिल्ड विथ द होली स्पिरिट. जेव्हा मरिये मातेच्या जीवनामध्ये हे महत्कृत्य घडत होतं तेव्हा तिचीच दुसरी एक कझिन अलिशिबा ही देखील गर्भवती होती. सो her cousin, she was pregnant, and this moment Mother Mary goes there and serves to Elizabeth. So this is called the visitation of Mother Mary. जेव्हा पवित्र मरियेने अलिशिबाला भेट घेतली तेव्हा अलिशिबाने सांगितलं की प्रभूच्या मातेने माझ्या दारी यावे हा मला मान कोठून. म्हणजेच अलिशिबा सुद्धा सांगत आहे की पवित्र आत्म्यामध्ये ती परिपूर्ण आहे आणि जेव्हा पवित्र मरिया माझ्या घरी आले तेव्हा माझ्या उदरातल्या बाळाने देखील उडी मारली.
माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, याच्यातून मरियम मातेची जो सर्व्हिस आहे, जे सेवाभावी वृत्ती आहे ते प्रकट झालेले आहे. आणि तिकडे 3 महिने कार्य केल्यानंतर पवित्र मरिया ही देवाचं स्तोत्र गाते की माझा जीव प्रभूला थोर मानतो, माझा आत्मा प्रभूमध्ये उल्हासलेला आहे. जणू काही एक कॅरिझमॅटिक जोश, एक कॅरिझमॅटिक ऊर्जा आणि डिवोशन हे मरियम माता प्रकट करते. त्याचप्रमाणे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला मंदिरामध्ये समर्पित करण्यात आलं, त्यावेळेला प्रॉफिट सिमियॉन यांनी देखील पवित्र मरिया आणि पवित्र कुटुंबाचा आदर्श आणि सन्मान केलेला आहे. कारण प्रॉफिट सिमियॉन, द प्रॉफिट सायमन वॉज अ फिल्ड विथ द होली स्पिरिट, कारण पवित्र आत्मा त्याच्यावर देखील होता. आणि अशा परिस्थितीमध्ये पवित्र मरिया, योसेफ आणि बाळ येशूचं त्याने स्वागत केलेलं आहे. पुढे पवित्र मरियेच्या जीवनामध्ये हा पवित्र आत्मा कार्य करत होता. मरिया माता ही प्रभू येशू ख्रिस्ताची काळजी घेत होती. त्याच्या या पालखी कार्यामध्ये ती त्याच्या जोडीला राहिली. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखामध्ये, मरणामध्ये ती सहभागी झाली. आणि म्हणून पवित्र आत्म्यामध्ये तिच्या जीवनामध्ये हे सगळं काही घडत होतं. पुढे जेव्हा पेंटेकॉस्टचा दिवस आला, पवित्र आत्म्याचा दिवस आला, तेव्हा पवित्र आत्म्याच्या दिवसामध्ये सगळे प्रेषित भरले. त्यावेळेला मरिया ती, आणि अशा परिस्थितीमध्ये ती या प्रेषितांची आई झाली, सगळ्यांची आई झाली आणि सगळ्यांसाठी ती राणी बनली. म्हणजेच पवित्र मरिया ही प्रभू येशू ख्रिस्ताचा जेव्हा जन्म झाला त्यावेळेला, आणि जेव्हा ख्रिस्त सभेचा जन्म झाला, म्हणजेच पवित्र आत्मा जेव्हा उतरला त्यावेळेला ती उपस्थित होती. म्हणजे अशा प्रकारे पवित्र आत्म्याने पवित्र मरियेच्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे. आपल्यासमोर अनेक असे इमेजेस येऊन गेली असतील की ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की पवित्र आत्म्यामध्ये ती भरलेली आहे. देवदूताचा तिला संदेश मिळत आहे. ती अलिशबेतची भेट घेत आहे. बाळ येशू तिच्या विंगेमध्ये आहे आणि त्याचप्रमाणे मरियम माता ही क्रुसाजवळ उभी आहे. हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर आपल्याला कळते की कशा प्रकारे पवित्र आत्मा हा मरियम मातेच्या जीवनामध्ये कार्य करत होता. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया, तो म्हणजे व्हॉट वॉज द रोल ऑफ द होली स्पिरिट इन द लाईफ ऑफ द अपोस्टल्स. म्हणजे प्रेषित जे प्रभू येशू ख्रिस्ताने निवडलेले होते त्यांच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याने कशा प्रकारे कार्य केलं. आता याच्यामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे पुनरुत्थान होण्या अगोदरचं जीवन आणि पुनरुत्थान झाल्यानंतरचं जीवन. पुनरुत्थान होण्याअगोदर प्रभू येशू ख्रिस्ताने हे 12 प्रेषित निवडलेले होते. या 12 प्रेषित हे लूक लिखित शुभ वर्तमान अध्याय 6 वचन 12 ते 16 याच्यामध्ये त्यांची नावं आपल्याला मिळतात. पण त्याचबरोबर जेव्हा जुदास इस्करियोत याने जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात केला, त्याने स्वतःला फाशी घेतली, तो त्याच्यातून निघून गेला आणि म्हणूनच त्याच्या जागी मथायस हा नवीन प्रेषित आला. आणि पुढे संत पॉल देखील स्वतःला प्रेषित म्हणून घोषवतो, कारण परमेश्वराचं दर्शन झालं आणि पॉलने देखील महत्कृत्य करून परमेश्वराचं कार्य, ख्रिस्त सभेचं कार्य पुढे चालू केलं. आता आपल्या समोर हे फोटो दिसत आहे की ज्याच्यामध्ये 12 प्रेषित आपल्या समोर आहेत, की जे 12 प्रेषित होते ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ होते. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना चांगलं शिकवलं, त्यांना चांगले अनुभव दिले. सो जीसस वॉज विथ दॅम and he was always feeding them with the different knowledge and wisdom and understanding, and also the different experience and miracles they witnessed for. आणि अशा परिस्थितीमध्ये परमेश्वराने त्यांची निवड केलेली होती पुढचं कार्य करण्यासाठी. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा पकडण्यात आलं, जेव्हा मारण्यात आलं, क्रुसावर मारण्यात आलं, तेव्हा या सगळ्या प्रेषितामध्ये एक भयाचा आत्मा निर्माण झाला आणि ते सगळे पळून गेले. त्या सगळ्यांची दाणादाण झाली. ते सगळे लपून बसले, जणू काय अंधारामध्ये जाऊन बसलेले होते. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये परमेश्वर 3 दिवसानंतर उठला, म्हणजे त्याचा पुनरुत्थान झाला. पुनरुत्थान झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने 40 दिवसपर्यंत त्यांना दर्शन दिलं. सो दॅट इज कॉल्ड की रेझरेक्शन.
प्रभू येशू ख्रिस्त हा त्यांच्यासमोर प्रकट झाला आणि 40व्या दिवशी त्याचं असेन्शन झालं, म्हणजे स्वर्गारोहण झालं. म्हणजे 40 दिवसापर्यंत प्रभू येशू ख्रिस्त त्यांना स्वर्गाच्या गोष्टी सांगत होते, त्यांना जणू काही पुढचं कार्य करण्यासाठी तयार करत होते. ही वॉज टेलिंग दॅम डिफरंट स्टोरीज ऑफ द किंगडम ऑफ गॉड अँड प्रिपेरिंग दॅम फॉर दिस किंगडम, सो दे बिकॅम द विटनेस टू द वर्ल्ड. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सोडून गेले त्यावेळेला त्याने सांगितलं की जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा सगळं काही नवीन होईल, सगळं काही तुम्हाला समजेल. 10 दिवसापर्यंत त्यांनी नोवेना केला, म्हणजेच ते एकत्र आले, त्यांनी प्रार्थना केली, परमेश्वराची आरोळी केली. जेव्हा आपल्या पवित्र आत्म्याचा सण असतो तेव्हा आपण देखील नोवेना करतो ना, म्हणजेच वेगवेगळ्या दिवशी आपण मिसाला येणार आणि प्रभूच्या ज्ञानामध्ये वाढण्याचा प्रयत्न करणार. आणि पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस असेल त्यावेळेला आपण हा सण साजरा करणार. अशीच काहीतरी गंमत ही प्रेषितांच्या बाबतीमध्ये झाली. जेव्हा अपॉस्टल सगळे एकत्र होते, 50वा दिवस होता, तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि सगळं काही नवीन झालं. आणि हे सगळं आपण प्रेषितांचे कृत्ये अध्याय 2 मध्ये पाहतो. ॲक्ट्स ऑफ द अपॉस्टल चॅप्टर 2. व्हेन यू रीड दिस यू विल कम टू नो व्हॉट हॅपन एक्झॅक्टली ऑन 50th डे. त्या 50व्या दिवशी काय झालं हे आपल्याला समजते. म्हणजेच परमेश्वराचा जो पवित्र आत्मा होता तो खाली आला. सो द एक्सपिरियन्स इन फिलिंग, द एक्सपिरियन्स इन ड्वेलिंग अँड द एक्सपिरियन्स अनॉइंटिंग त्यांच्यामध्ये आला, त्यांच्यामध्ये राहिला आणि त्याचं सगळ्यांचं अभिषिक्त झालं. आणि जेव्हा ते पवित्र आत्म्यामध्ये अभिषिक्त झाले तेव्हा वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलायला लागले, त्यांना पवित्र आत्म्याची दाणं लाभली. आणि अशा प्रकारे जे भयभीत झालेले होते, जे घाबरलेले होते, जे लपलेले होते, जे अंधारामध्ये बसलेले होते, ते सगळे प्रकाशात आले. सो दे केम इन टू द लाईट विथ करेज अँड बोल्डनेस. त्यांना धैर्याचा आत्मा लाभला आणि अशा परिस्थितीमध्ये ते जाऊन प्रभूची सुवार्ता सगळ्यांना सांगायला लागले. सो व्हॉट आर द 3 इम्पॉर्टन्ट ॲस्पेक्ट इन देअर लाईफ? प्रोक्लेमेशन, इव्हँजलायझेशन अँड विटनेसिंग. त्याने देवाचा शब्द लोकांना सांगायला सुरुवात केली. ते सुवार्तिक बनले आणि त्याने आपल्या जीवनाची साक्ष दिली. आणि याचं उदाहरण म्हणजे संत पेत्र, म्हणजेच संत पीटर यांनी जेव्हा भाषण दिलं तेव्हा त्याने लोकांना सांगितलं की पश्चाताप करा आणि परमेश्वराचा बाप्तिस्मा स्वीकारा. ज्या वेळेला असं घडलं त्यावेळेला 3000हून अधिक लोकांनी बाप्तिस्मा घेतला. म्हणजे बघा, परमेश्वराचा पवित्र आत्मा जेव्हा आपल्यामध्ये कार्य करतो तेव्हा समोर असलेल्या लोकांना हा अद्भुत, हा चमत्कारिक अनुभव मिळत असतो. याच्याविषयी आता आपण ही क्लिप पाहूया की ज्याच्यामध्ये आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे की पवित्र आत्मा त्यांच्यावर कशा प्रकारे संचारित झाला. Wake up, all of you. Wake. Come. What are we doing? We're praying. Our Father in heaven, hallowed be your name. Your kingdom come. Your will be done on earth as it is in heaven. Give us today our one. Our Father who art in heaven, hallowed be your name. Your kingdom come. Your will be done. Give us today our daily bread, and forgive us our debts, as we have also forgiven our debtors, and lead us not into temptation. Your will be done on earth as it is in heaven. Give us today. Galabir Ardena. Ishmael. Caife Seminta.
now we can leave this place. Now spread his word. म्हणजे हा जो पवित्र आत्मा प्रेषितांना लाभला त्याद्वारे ख्रिस्त सभेची सुरुवात झाली. मीन्स दॅट वॉज द बर्थ ऑफ द चर्च. आणि जेव्हा ख्रिस्त सभेला सुरुवात झाली म्हणजेच देवाचं राज्य आपल्यामध्ये जे आलेलं होतं त्याच्या कार्याला सुरुवात झाली आणि ही गुड न्यूज सर्वत्र पसरत गेली. आता आपण तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊया. तिसरा प्रश्न आहे द रोल ऑफ द होली स्पिरिट इन द लाईफ ऑफ द चर्च. ख्रिस्त सभेमध्ये पवित्र आत्म्याचं कार्य कसं आहे. पवित्र आत्म्याचं कार्य हे 3 पातळीमध्ये असते. 3 stages we can see the works of the Holy Spirit. First, the teaching of the church. Second, the governing of the church. And the third is sanctifying of the church. तर पहिल्या मुद्द्यामध्ये टीचिंग ऑफ द चर्च म्हणजे ख्रिस्त सभेद्वारे शिकवण आणि ह्याच्यामध्ये पवित्र आत्मा विशेष असं कार्य करतो. म्हणजेच पवित्र आत्म्याचं दर्शन, त्याचं प्रकटीकरण, पवित्र आत्म्याचं कार्य आणि पवित्र आत्मा आपणा सगळ्यांना पावित्र्यामध्ये भरतो. तर पहिला मुद्दा जो आहे त्याच्यामध्ये टीचिंग ऑफ द चर्च. आता ही शिकवण आपल्याला कशी मिळते तर शिकवण आपल्याला ही ट्रेडिशन म्हणजे परंपरेतून मिळते. बायबल म्हणजे स्क्रिप्चर देवाच्या शब्दातून मिळते. ही आपल्याला कॅनन लॉ म्हणजेच जे नियमशास्त्र आहे, जो कायदा आहे त्या कायद्यातून आपल्याला मिळते. आणि चौथा मुद्दा म्हणजे मॅजिस्टरियम म्हणजेच पोप महाशय जे आपल्याला परिपत्रक लिहितात त्याच्यातून आपल्याला हे शिक्षण मिळत असते. म्हणजे टीचिंग ऑफ द चर्च इट इज इन्स्पायर्ड बाय द होली स्पिरिट. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे गव्हर्निंग ऑफ द चर्च म्हणजे ख्रिस्त सभेचा कारभार आपल्याला चालवायचा आहे. ख्रिस्त सभेमध्ये आपल्याला कार्य करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला एक बॉडी निर्माण केलेली आहे. सो दॅट इज कॉल्ड द हायरार्की ऑफ द चर्च. मग या हायरार्कीमध्ये कोण कोण येतात बरं. या हायरार्कीमध्ये आपल्याला दिसत असेल की पोप आहेत, कार्डिनल्स आहेत, आर्चबिशप्स आहेत, प्रीस्ट आहेत, डिकन्स आहेत आणि लेटी. म्हणजे असा संपूर्ण त्रिकोण आपल्यासमोर उभा आहे. 3 बाजू म्हणजे परमेश्वर आणि त्याच्यामध्ये असलेला त्याचा समाज आणि त्या समाजाकडे असलेली जबाबदारी ही आपल्याला चर्च जे हायरार्किकल आहे ही पोझिशनमध्ये आपल्याला प्रकट होत असताना दिसत आहे. पण त्याचबरोबर आपण या फोटोजमध्ये बघतो की इलेक्शन ऑफ द पोप दॅट इज कॉल्ड कॉन्क्लेव्ह. म्हणजेच पोप महाशयाची निवड कशी होते तर त्याच्यासाठी जगातले सगळे कार्डिनल्स एकत्र येतात. सो दे आर इन्स्पायर्ड बाय द होली स्पिरिट. सो दे वर गिवन द फ्रीडम टू चूज इन द प्रेझेन्स ऑफ द होली स्पिरिट. पवित्र आत्म्यामध्ये ते कार्डिनलची निवड करतात आणि जो कार्डिनल निवडून येतो त्याची पोप पदी निवड होत असते. नाउ वी कॅन सी ऑन द स्क्रीन पोप फ्रान्सिस that he is waving his hand. That means he has been elected, he has been declared as a pope for the Catholic Church. Now we see the third point. So that is called the sanctifying of the church. Sanctifying करण्यासाठी आपल्याला पावित्र्यामध्ये भरण्यासाठी ख्रिस्त सभेला 7 सॅक्रामेंट्स मिळालेले आहेत. ते 7 सॅक्रामेंट्स आपल्याला 3 भागामध्ये दिसत आहेत. ख्रिश्चन इनिशिएशन, हीलिंग अँड सर्व्हिस. ख्रिश्चन इनिशिएशन्स म्हणजेच बॅप्टिझम, कॉन्फर्मेशन अँड युक्रिस्ट. हे जेव्हा 3 सॅक्रामेंट पूर्ण होतात तेव्हा आपण संपूर्णपणे ख्रिस्त सभेचे सदस्य झालेले असतो. पुढे आपल्याला आजारातून मुक्ती मिळावी म्हणून आपल्याला कन्फेशन अँड अनॉइंटिंग ऑफ द सिक हे 2 सॅक्रामेंट्स दिलेले आहेत. आणि पुढे आणखीन 2 मॅट्रिमोनी अँड ऑर्डिनेशन म्हणजेच लग्नसंस्कार आणि धर्मगुरू दीक्षा ज्याच्याद्वारे समाजाची सेवा घडत असते. सो दिस इज कॉल्ड द सॅन्टिफाईंग नेचर ऑफ द चर्च विच इज लेड बाय द होली स्पिरिट. नाव लेट अस कम टू द लास्ट क्वेश्चन दॅट इज द रोल ऑफ द होली स्पिरिट इन अवर डे टू डे लाईफ. पवित्र आत्मा हा आपल्या जीवनात कसं कार्य करतो हे आता आपण पाहूया. आणि त्याच्यासाठी आपल्यासमोर हे 12 मुद्दे ठेवलेले आहेत. देर आर 12 पॉईंट्स दॅट वी कॅन सी. So this is very much related to our day-to-day life. पवित्र आत्मा आपल्या सगळ्यांना रिजनरेट करतो म्हणजेच आपल्या सगळ्यांची पुनर्निर्मिती करतो.
रिजनरेशन म्हणजेच नव्याने जन्म घेणे. हे पवित्र आत्म्याकडे आल्यानंतर त्याचा स्पर्श आपल्याला लाभत असतो. दुसरा मुद्दा म्हणजे टेस्टिफाईंग. पवित्र आत्मा आपल्या सगळ्यांची परीक्षा घेतो आणि आपल्याला साक्षीदार बनवतो. ही मेक्स अस विटनेस. आणि याचं उदाहरण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जे अरण्यामध्ये रिट्रीट करण्यासाठी गेलेले होते. सो लॉर्ड जीसस वॉज इन द विल्डरनेस. सो दॅट टाइम ही वॉज लेड बाय द स्पिरिट अँड फिल्ड विथ द स्पिरिट. मग अशा परिस्थितीमध्ये प्रभू येशूने परमेश्वराची टेस्टमनी दिलेली आहे. अँड ही वॉज टेस्टेड रिअली अँड ट्रूथफुली. आपण देखील आपल्या जीवनामध्ये सत्यामध्ये आणि खरोखर प्रभूच्या या परीक्षेमध्ये उतरले पाहिजेत. देन गायडन्स. आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करत असतो. पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहतो. इनड्वेलिंग ऑफ द होली स्पिरिट. जेव्हा आपण सॅक्रमेंट स्वीकारलेले असतात तेव्हा पवित्र आत्मा आपल्याला मिळालेला असतो. परमेश्वराचा हा पवित्र आत्मा आपल्यातून निघून जात नाही, तर तो आपल्यामध्ये राहतो. ही ड्वेल्स विदिन अस. सो दॅट इज कॉल्ड इनड्वेलिंग ऑफ द होली स्पिरिट. परंतु तो सक्रिय करण्यासाठी आपण सक्रिय झालो पाहिजे. देअरफॉर इनफिलिंग म्हणजेच पवित्र आत्मा नव्याने आपल्या जीवनामध्ये भरतो. अँड अनॉइंटिंग तो आपल्याला अभिषिक्त करतो. जेव्हा आपण सोमवारच्या प्रार्थनेला येतो, आपल्याकडे सोमवारची प्रार्थना होते आणि मिसानंतर 7:30 वाजता आपण कॅरिस्मॅटिक प्रार्थना करतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्या पवित्र आत्म्याचा अनुभव येतो जो आपल्यामध्ये आहे. सो वी कॅन एक्सपिरियन्स इनड्वेलिंग, इनफिलिंग अँड अनॉइंटिंग ऑफ द होली स्पिरिट. जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपल्याला त्याच्या वरदानाची जाणीव होते. गिफ्ट्स ऑफ द होली स्पिरिट. आणि जेव्हा आपल्याला त्याच्या वरदानाची जाणीव होते तेव्हा तो आपल्याला चांगली फळं देण्यासाठी सक्रिय करत असतो. चांगली फळं देण्यासाठी तो आपल्याला मार्गदर्शन करत असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये तो आपल्या सगळ्यांना आपल्या पावित्र्यामध्ये भरतो. म्हणजे जे पावित्र्य आहे ते एक दिवसासाठी, एका महिन्यासाठी किंवा एका वर्षासाठी नाही, तर ते संपूर्ण आयुष्यासाठी आहे. म्हणून पवित्र आत्मा प्रत्येक दिवशी आपलं सायंटिफिकेशन म्हणजे पावित्रिकीकरण करत असतो. आणि हे करण्यासाठी पवित्र आत्मा आपल्यासाठी इंटरसीड करत असतो, मध्यस्थी करत असतो. पण मध्यस्थी कशासाठी? तुमच्या आणि माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी का? नाही, तर परमेश्वराच्या जे काही गरजा आहेत आपल्याद्वारे, ते आपल्याद्वारे पूर्ण व्हाव्यात म्हणून हा पवित्र आत्मा आपल्यासाठी मध्यस्थी करत असतो. एव्हरी नाव अँड देन, प्रत्येक वेळेला तो आपल्यासाठी मध्यस्थी करत असतो. म्हणून आपण सगळे पापात राहू नये, आपली सगळ्यांची पापातून सुटका व्हावी, ही एक कन्व्हिक्शनची भावना पवित्र आत्मा आपल्याला करतो. आपल्या गुलामगिरीमध्ये न राहता, पापात न राहता, अंधारात न चालता आपण परमेश्वराच्या या मुक्त स्थितीमध्ये असावेत, त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यावा म्हणून पवित्र आत्मा कार्य करतो. आणि हे जेव्हा आपल्या जीवनातून सातत्याने घडत असतं तेव्हा आपण अनुभव घेतो रिडम्पशन, म्हणजेच तारणाचा अनुभव पवित्र आत्मा आपल्याला देत असतो. जेव्हा हे 12 मुद्दे आपल्या समोर आहेत तेव्हा त्याच्या समोर काही बायबलची वचनं देखील दिलेली आहेत. बायबल उघडा आणि ती वाचा की पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये कसं कार्य करत आहे. सो हॅव यू एन्जॉयड दिस क्लास? दिस इज द सेकंड एपिसोड ऑफ द होली स्पिरिट. So far we have seen how Holy Spirit work in the life of Mother Mary, how Holy Spirit work in the life of the apostles, how Holy Spirit works in the church, and how Holy Spirit works in my life. So we have seen these 7 questions, we have studied these 7 questions, and we have enhanced our knowledge in the Spirit of God. आता आपण थोडा वेळ शांत राहूया. आपण भरपूर ऐकलेलं आहे. देवाला धन्यवाद देऊया की पवित्र आत्म्याचं ज्ञान आपल्याला लाभलेलं आहे. सो आय invite you, join your hands, close your eyes, just thank the Lord.
for the gift of the Holy Spirit. पवित्र आत्मा कोण आहे? पवित्र आत्म्याने जुन्या करारामध्ये कसं कार्य केलं? प्रभूच्या जीवनामध्ये, येशूच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याची भूमिका काय होती? पवित्र आत्म्याने मरियम माते जीवनात कसे महत्कृत्य केले? पवित्र आत्म्याद्वारे प्रेषित कसे संचारित झाले? आणि म्हणूनच त्याच्या रक्तामध्ये ख्रिस्त सभा उभारली गेली. पवित्र आत्मा ख्रिस्त सभेमध्ये कसा कार्य करत आहे? पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्या जीवनात कसा कार्य करत आहे हे आपण पाहिलेलं आहे. प्रभू, तुझा आशीर्वाद सदैव माझ्यावर ठेव. हे पवित्र आत्म्या आम्हा सगळ्यांवर ये आणि तुझी कृपा आम्हाला दे. पवित्र आत्म्या ये झानी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. गॉड ब्लेस यू. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.